नाश्त्यासाठी काय बनवायचं सुचत नसेल तर अगदी झटपट तांदळाच्या पिठापासून हा मस्त असा चवदार नाश्ता तयार होईल। यासाठी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे, 2 चमचे यामध्ये बेसन घालायचं आहे। बेसनामुळे रेसिपीला सॉफ्टनेस येईल, त्याबरोबर चवसुद्धा खूप छान येते। यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून इथे घेतला आहे मी। यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे, इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात। कढीपत्ता बारीक चिरून यामध्ये घालायचा आहे। यानंतर अर्धा चमचा धनेजिरे पूड घातली आहे, चवीप्रमाणे लाल तिखट घातलं आहे। यामध्ये आपण हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्यात, त्यामुळे तिखट तुमच्या चवीप्रमाणे इथे कमी जास्त करा। चवीप्रमाणे मीठ घातलं, 1 चमचा यामध्ये मी सफेद तीळ घातलेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। आता हे सगळं मिक्स करायचं आहे। खूप साधी सोपी अशी रेसिपी आहे आणि यामध्ये असलेलं साहित्य सगळं घरी उपलब्ध असेल असंच मी वापरलं आहे। आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे। सॉफ्ट पीठ मळायचं आहे, जसं थालीपीठासाठी आपण सैलसर पीठ मळतो तसं पीठ इथे आपल्याला हवं आहे। घरी जर भाज्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता, जसं किसलेलं गाजर, शिमला मिरचीसुद्धा घातले तरी चालेल। त्याबरोबर कोबीसुद्धा बारीक चिरून यामध्ये तुम्ही घालू शकता। हे पीठ असं सैलसर मळून घेतलं, यावरती आता थोडंसं तेल घालायचं आहे आणि पुन्हा हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता या पिठाचं आपण थालीपीठ बनवून घेणार आहोत, तर इथे मी एक प्लास्टिकची बॅग घेतली, यावरती तेल लावायचे किंवा तुम्ही एखादं ओलं कापड करून त्यावरती सुद्धा थालीपीठ थापून घेऊ शकता। पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि आता पातळ असे थालीपीठ थापून घ्यायचे। तांदळाच्या पिठापासून बनवलेले थालीपीठ खूपच खुसखुशीत होतं। हाताला तेल लावून घ्यायचं म्हणजे चिटकणार नाही पीठ हाताला। असं हे अगदी पातळ असं थालीपीठ थापून घेतलं मी। आता याला असे होल पाडायचे म्हणजे यामध्ये तेल सोडता येईल। आता यावरती थोडेसे तीळ पसरवायचेत। आपण पिठात सुद्धा तीळ घातलेत, वरून थोडेसे घालायचे म्हणजे थालीपीठ दिसायला छान दिसतं। आता हे थालीपीठ आपण भाजून घेऊया। इथे गॅसवरती मी तवा गरम करत ठेवला आहे, यावरती थोडंसं तेल घालायचं। तेल थोडंसं पसरवून घेते। सकाळी जर नाश्ता बनवायची घाई असेल तर अगदी झटपट हे थालीपीठ तयार होईल। जे आपण इथे होल केले त्यामध्ये सुद्धा थोडंसं तेल सोडायचं आहे आणि आता दोन्ही बाजूने अगदी खरपूस होईपर्यंत हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे। एका बाजूने भाजून झाल्यानंतर इथे मी उलटून घेते। नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी खूप मस्त अशी ही रेसिपी आहे, पौष्टिक आहे। यामध्ये भाज्या घालून तुम्ही याला आणखी पौष्टिक बनवू शकता। तर हे थालीपीठ भाजून झालं आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यावरती तूप किंवा बटर लावू शकता। थालीपीठ इथे आपण काढून घेऊया। टोमॅटो केचप बरोबर, दह्याबरोबर किंवा लोणच्याबरोबर हे थालीपीठ खूप छान लागतं।
तर अगदी साधी सोपी मस्त अशी नाश्त्याची रेसिपी तयार झाली आहे. नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.